मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी शीतल खिल्लारे. मार्च 2026 एक्सप्लेनेशन व्हिडिओ आपण पार्ट 2 आता घेणार आहोत. सुरू करूयात प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 81. रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे? नाव काय आहे? तर पंतप्रधान राहत योजना ही सरकारने सुरू केलेली आहे. PM राहत, रोड ॲक्सिडेंट विक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड ॲश्युअर्ड ट्रीटमेंट. तर अपघातानंतर त्या व्यक्तीला तात्काळ सुविधा मिळावी आणि त्या व्यक्तीचा जीव वाचावा यासाठी सरकारनं PM राहत ही योजना सुरू केलेली आहे. याच्यामध्ये प्रति व्यक्ती 1.5 लाख पर्यंत कॅशलेस उपचार आहेत. 7 दिवसापर्यंत उपचार कव्हर आहेत आणि देशातील कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर झालेल्या अपघातांसाठी ही योजना लागू आहे. PM राहत योजना कॅशलेस सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 82. मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे? तर छत्तीसगड या प्रश्नाचं उत्तर आहे. फसवणुकीने किंवा जबरदस्तीने होणारे धर्मांतर टाळण्यासाठी छत्तीसगड राज्यानं हे विधेयक मंजूर केलेलं आहे. विद्यमान 1968च्या कायद्याचं याच्यामध्ये अद्ययावतीकरण केलेलं आहे. ठीक आहे. छत्तीसगड राज्य सरकार धर्मांतराला आळा घालण्यासाठी त्यांनी एक विधेयक पारित केलं आहे. प्रश्न क्रमांक 83. कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेने हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 84. भारतामध्ये जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र कुठे स्थापन केले जात आहे? जगातील पहिलं आहे ते पण भारतामध्ये आहे. तर आंध्र प्रदेश सरकार हे चालू करत आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील जुवलुद्दीन मच्छीमार बंदरामध्ये ही प्रणाली केंद्र चालू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 85. शेतकऱ्यांना रिअल टाइम कृषी सल्ला देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI संचालित बहुभाषिक डिजिटल प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे? ठीक आहे. भारत विस्तार हे या प्रश्नाचं उत्तर आहे. शेतकऱ्यांना जेही काही पीक व्यवस्थापन, हवामान, बाजारभाव, कीड व रोग यांच्या संबंधित त्यांना ज्याही काही अडचणी आहेत ते त्यासाठी हे सॉल्व्ह करण्यासाठी भारत विस्तार हे एक रिअल टाइम ॲप्लिकेशन सरकारनं चालू केलेलं आहे. भारत विस्तार AI टूल फॉर फार्मर्स. प्रश्न क्रमांक 86. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये पदक तालिकेत कोणत्या देशानं अव्वल स्थान मिळवलं आहे? वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 भारताने अव्वल स्थान मिळवलं आहे. 208 पदकांसह 75 सुवर्ण पदके, 69 रौप्य आणि 64 कांस्य पदकांसह भारत ह्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. रशिया दुसऱ्या स्थानी आहे आणि नवी दिल्ली येथे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स ही स्पर्धा झालेली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 87. मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या सिप्री अहवालानुसार जागतिक शस्त्रास्त्र आयातीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक 2रा आहे. सिप्रीनुसार प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार टॉप 10 देश इथे दिलेले आहेत. युक्रेन प्रथम क्रमांकावर, भारत 2रा, कतार आणि सौदी अरेबिया सेम आहे. त्यानंतर पाकिस्तान, जपान, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, अमेरिका, कुवेत. ठीक आहे. शस्त्रास्त्र आयातीमध्ये. प्रश्न क्रमांक 88. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांसाठी 2 मुलांची पात्रता निकष आणि कुष्ठरोगावर आधारित अपात्रता कोणत्या राज्यानं काढून टाकलेल्या आहे? तर राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे. 1995 मध्ये हे 2 मुलांचं धोरण लागू करण्यात आलेलं होतं. तर आता 30 वर्ष जुना हा नियम राजस्थाननं रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 89. कोणत्या राज्य सरकारने हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी प्रोजेक्ट गंगा सुरू केलेला आहे? उत्तर प्रदेश सरकारनं प्रोजेक्ट गंगा चालू केलेला आहे. गव्हर्नमेंट असिस्टेड नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ॲडव्हान्समेंट. ठीक आहे. तर ग्रामीण भागामध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटीचा विस्तार वाढवणं हे यामागचा उद्देश आहे. प्रोजेक्ट गंगा, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 90. भारताने कोणत्या देशाला मागे टाकत अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे? तर भारताने चीनला मागे टाकलं आहे. इंडिया ओव्हरटेक्स चायना अँड बिकम्स द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ कॉटन. प्रश्न क्रमांक 91. अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट या स्पर्धेत सामील होणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय
क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर रविचंद्रन अश्विन, आर अश्विन हे बनलेले आहेत. एकूण आंतरराष्ट्रीय बळी आर अश्विन यांनी 765 घेतलेले आहेत 287 सामन्यामध्ये. या आधीचा रेकॉर्ड अनिल कुंबळेंचा होता. आर अश्विन हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रश्न क्रमांक 92, प्राध्यापिका अर्पिता पात्रा अलीकडेच कोणत्या ज्वालामुखी शिखरावर चढाई करणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला ठरल्या आहेत? तर नोवाडो ओजोस डेल सालडो हे त्या ज्वालामुखी शिखर आहे हे सर करणाऱ्या त्या द्वितीय भारतीय बनल्या आहेत. तर पहिला भारतीय कोण आहेत? अरुणिमा सिन्हा यांच्या नावे पहिला विक्रम आहे. IISCच्या अर्पिता पात्रा या आहेत. ठीक आहे. हा ओजोस डेल सालोडो 22,600 फीट. प्रश्न क्रमांक 93, कोणत्या देशाने 5 वर्षांखालील मुलांच्या मानसिक आरोग्याचा आणि विकासाचे रक्षण करण्यासाठी स्क्रीन टाइम बाबत कठोर नियम लागू केलाय? तर युनायटेड किंगडमने हे नियम लागू केले आहेत. 2 ते 5 वर्षापर्यंत वय असणाऱ्या मुलांसाठी दररोज फक्त 1 तासाचा त्यांनी मर्यादित ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि पंतप्रधान कीर स्टारमर यांनी यांच्या सरकारने हा. प्रश्न क्रमांक 94, मनरेगा योजनेचे नवीन नाव बदलून काय ठेवले आहे? विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका मिशन अधिनियम 2025 हे मनरेगाचं नाव बदलून ठेवलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने याला विरोध करत त्यांनी त्या योजनेचं नाव महात्माश्री असं ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर मनरेगा आणि विकसित भारत जी रामजी याचा डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. इथे 100 डेजचा रोजगार आहे, इथे 125 दिवसांचा. प्रश्न क्रमांक 95, केवळ आदिवासी खेळाडूंसाठी असलेल्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेचं म्हणजेच खेलो इंडिया आदिवासी खेळ KITG 2026 आयोजन भारतातील कोणतं राज्य करणार आहे? तर छत्तीसगड राज्य सरकार करत आहे. याचा उद्देश काय आहे की देशभरातील आदिवासी भागातील तरुणांना एक राष्ट्रीय स्तरावर आणणं हे या योजनेचा उद्देश आहे. तर छत्तीसगड सरकारने हे राबवले आहे KITG. 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात जलद चढाई करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भूपती राजू अन्मेश वर्मा यांच्या नावे झालेला आहे. या मोहिमेची सुरुवात रशियातील माउंट एल्ब्रुस पासून झालेली आहे आणि तो त्यांनी किती दिवसात केला? 92 दिवस 4 तास 45 मिनिटांमध्ये हा रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केलेला आहे. इंडिया स्प्राईट भूपती राजू अन्मेश वर्मा. प्रश्न क्रमांक 97, कोणत्या कंपनीने गुरुग्राममध्ये भारतातील पहिले 24/7 LPG ATM सुरू केलेला आहे? तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCL ने गुरुग्राम येथे चालू केलेला आहे. हरियाणामध्ये आहे हे. प्रश्न क्रमांक 98, भारत कोणत्या वर्षी प्रथमच जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे? तर 2028 साली भारत जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करणार आहे. भुवनेश्वर येथील कलिंगा इंडोर ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये या स्पर्धा होणार आहेत. हे एकमेव इंडोर ॲथलेटिक्स सुविधा देणारं हे स्टेडियम आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथे या स्पर्धा होणार आहेत. 2028 साली भारत आयोजित करत आहे. प्रश्न क्रमांक 99, मार्च 2026 मध्ये नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार कोण बनल्या आहेत? तर भूमिका श्रेष्ठ ह्या नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार बनलेल्या आहेत. तर 2007 साली लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावावर बंदी घालण्यात आलेली होती. ब्लू डायमंड सोसायटी ही नेपाळमधील LGBTQ समुदायांसाठी त्यांच्या हक्कांसाठी काम करणारी एक प्रमुख संघटना आहे. ठीक आहे. 100 क्रमांकाचा प्रश्न, भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या फ्लोटिंग लीडर बॉय सिस्टमची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आलेली आहे? तर मुत्तम-किनारा तमिळनाडूतील मुत्तम-किनारा या ठिकाणी ही चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आलेली आहे. हे त्याचं कार्य आहे. समुद्र सपाटीपासून 300 मीटर उंचीपर्यंत वाऱ्याची माहिती मोजू शकते. हे अशा पद्धतीचं आहे हे लीडर बॉय सिस्टम. प्रश्न क्रमांक 101, जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये सलग 9व्या वर्षी कोणता देश सर्वात आनंदी देश म्हणून गणला गेला आहे? सलग 9व्या वर्षी फिनलंड हा देश सर्वात आनंदी देश म्हणून गणला गेलेला आहे. 147 देशांमध्ये फिनलंड प्रथम क्रमांकावर आहे. भारत 116व्या क्रमांकावर आहे. 2025 साली तो 118व्या क्रमांकावर होता. अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. 102 नंबरचा प्रश्न, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सामाजिक विकासातील योगदानाबद्दल KISS मानवतावादी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर नीता अंबानी यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. KISS कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हा एक मानवतावादी पुरस्कार आहे. वार्षिक पुरस्कार आहे हा. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 2008 साली या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि या आधीचा पुरस्कार बिल गेट्स यांना 2023 साली प्रदान केलेला आहे. प्रश्न क्रमांक 103, गणितीय स्थिरांक
पायच्या सन्मानार्थ दरवर्षी पाय दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 14 मार्चला पाय दिवस साजरा केला जातो. 3.14 पायची किंमत आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी पण हे सोपं आहे. 14 मार्च. गुगलने हे डुडल प्रसिद्ध केलं होतं. प्रश्न क्रमांक 104. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 33 चेंडूंमध्ये शतक झळकावून T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर फिन ॲलन यांनी केला आहे. कोलकाता येथील इडन गार्डनवर ही स्पर्धा झाली होती. या आधीचा विक्रम क्रिस गेल यांच्या नावावर आहे. त्यांनी 47. प्रश्न क्रमांक 105. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026च्या निमित्तानं स्वतःची बार्बी बाहुली मिळवून आणि बार्बी ड्रीम टीम मध्ये सामील होऊन सन्मानित होणारी भारतातील पहिली क्रिकेटपटू कोण ठरली आहेत? तर स्मृती मंदाना या प्रश्नाचं उत्तर आहे. मॅटेल ही एक बार्बी ब्रँडसाठी ओळखली जाणारी अमेरिकन कंपनी आहे. स्मृती मंदाना यांच्याबद्दल माहिती. कसोटी, एक दिवसीय आणि T20 या तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये शतक झळकावणाऱ्या स्मृती मंदाना या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. 106 नंबरचा प्रश्न. आता खालील विधानांपैकी योग्य विधाने आपल्याला निवडायची आहेत. अ विधान. शुभमन गिलला 2024-25 हंगामासाठी BCCIचा पॉली उमरीगर पुरस्कार देण्यात येणार आहे. ब. हा पुरस्कार जिंकून गिलने सचिन तेंडुलकर आणि R. अश्विन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. क विधान. शुभमन गिलने हा पुरस्कार तिसऱ्यांदा जिंकला आहे. अ वाक्य बरोबर आहे. 24-25 साठी BCCIचा पॉली उमरीगर पुरस्कार मिळाला. ब पण बरोबर आहे आणि हे विधान चुकीचं आहे. तिसऱ्यांदा नाही तर दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. पहिल्यांदा 2022-23 साली त्यांना पॉली उमरीगर पुरस्कार मिळाला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब. प्रश्न क्रमांक 107. खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. अ विधान. ममता कालिया यांना 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार हिंदी भाषेसाठी जाहीर झाला आहे. ब. जीतेजी इलाहाबाद ही कादंबरी आहे. क विधान. या पुस्तकात प्रयागराजच्या साहित्यिक व सांस्कृतिक वारशाचं वर्णन आहे. ठीक आहे, आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. फक्त अ आणि क योग्य आहे. जीतेजी इलाहाबाद ही कादंबरी नाहीये, हे एक आत्मचरित्र आहे. तर ममता कालिया यांचं जीतेजी इलाहाबाद ही आत्मचरित्र आहे. भारताच्या सैन्याचे व्हॉइस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून 1 एप्रिल 2026 पासून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर धीरज सेठ यांची व्हॉइस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून 1 एप्रिल 2026 पासून नियुक्ती केली आहे. ठीक आहे, नियुक्ती संदर्भातील हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 109. T20 विश्वचषकात शतक करणारा पहिला कर्णधार कोण ठरला आहे? प्रश्न पहिला कर्णधार विचारलाय T20 विश्वचषकामध्ये. हॅरी ब्रूक हे आहेत. हॅरी ब्रूक या प्रश्नाचं उत्तर आहे. यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या क्रिस गेल यांच्या नावे आहे. म्हणजे कर्णधार म्हणून क्रिस गेल यांनी 98 धावा केलेला होता. 110 नंबरचा प्रश्न. 14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या शहरातून करण्यात आली आहे? तर अजमेर या शहरातून. अजमेर शहर राजस्थानमध्ये आहे. अजमेर पासून HPV वॅक्सिनेशन सुरू करण्यात आलेलं आहे. सर्वाइकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग, जो की कर्करोगातला 2 नंबरचा हा रोग आहे. सर्वाधिक मृत्यूंची संख्या गर्भाशयाच्या कर्करोगाने होते महिलांची. तर राजस्थानमधील अजमेर येथील 14 वर्षीय मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम चालू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 111. अमेरिकेसोबत मिळून इराणवर केलेल्या समन्वित हल्ल्यांना इस्रायलने कोणतं नाव दिलेलं आहे? म्हणजे अमेरिका आणि इस्रायलची संयुक्त लष्करी कारवाई आहे इराण विरुद्ध. ऑपरेशन लायन्स रोर ही इराण विरुद्ध ही संयुक्त लष्करी मोहीम चालू केलेली आहे. याआधी आपण सर्व ऑपरेशन्स आणि कोणत्या देशाने ते चालू केलेले आहेत हे पाहिलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 112. 2026 मध्ये श्रीनगर केंद्रीय कारागृहाच्या अधीक्षकपदी नियुक्त होणारी पहिली काश्मीरी महिला कोण ठरल्या आहेत? सबा शॉल या ठरलेल्या आहेत. ठीक आहे, हा त्यांचा फोटो. सबा शॉल बिकम्स फर्स्ट काश्मीरी वुमन ऑफिसर टू हेड सेंट्रल जेल श्रीनगर. सबा शॉल या प्रश्नाचं उत्तर आहे. 113 नंबरचा प्रश्न. प्रख्यात पत्रकार HK दुआ यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. त्यांना कोणता भारतीय नागरी सन्मान मिळाला होता? HK दुआ यांना पद्मभूषण मिळालेला आहे. HK दुआ यांनी हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस आणि द ट्रिब्यून यांच्या संपादकीय कामकाजाचं नेतृत्व करण्याचा यांनी मान मिळालेला आहे. यांनी कोणती कोणती पदक भूषवलेली होती हे एक पाहून घ्या. ठीक आहे. 114 नंबरचा प्रश्न. 356 सामन्यांसह
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? तर हरमनप्रीत कौर यांनी हा केलेला आहे विक्रम. याआधी 355चा विक्रम सुजी बेट्स यांचा त्यांनी मोडला आहे. सुजी बेट्स यांना मागे टाकला आहे. यांच्या नावावर 355 सामन्यांचा विक्रम होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 115. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर बंद करणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता ठरला आहे? इंडोनेशिया हा देश ठरला आहे. प्रश्न कशाही प्रकारे फिरवला जाऊ शकतो. याआधी आपण कुठल्या कुठल्या देशाने 16 वर्षाखालील 15 वर्षांखालील मुलांसाठी बंदी आणली हा पाहिला. पण प्रश्नात विचारला आहे दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश. याचं उत्तर आहे इंडोनेशिया. 116 नंबरचा प्रश्न. वर्ल्ड आर्चरी कडून पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 पुरस्कार याने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? शीतल देवी या प्रश्नाचं उत्तर आहे. शीतल देवी या जम्मू काश्मीरच्या आहेत आणि 2025 मध्ये BBC इमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला तिरंदाज ठरल्या होत्या. गेल्या वर्षी दक्षिण कोरियातील ग्वांगझो येथे झालेल्या महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत सुद्धा सर्वोच्च सन्मान मिळवलेला आहे. हे शीतल देवी आहे. ठीक आहे. वर्ल्ड पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 शीतल देवी. 117. केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अधिसूचित केले आहेत. हे नियम कधीपासून लागू होतील? 1 एप्रिल 2026 पासून हे नियम लागू झालेले आहेत. 2016चा घनकचरा व्यवस्थापन नियम हा रद्द केलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 118. अलीकडेच रुद्र हे सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी भारतीय लष्कराची पहिली महिला वैमानिक कोण ठरल्या आहेत? हंसजा शर्मा या ठरलेल्या आहेत. रुद्र हे HAL ने विकसित केलेला आहे. ठीक आहे. या हंसजा शर्मा. हा पण महत्वाचा प्रश्न आहे. पहिला शब्द आला की तिथे 2 स्टार करायचे. आपल्याला हे नाव लक्षातच ठेवायचं. हंसजा शर्मा. रुद्र हे सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारे भारतीय लष्कराची पहिली महिला. प्रश्न क्रमांक 119. भारतीय चित्रपट बुंगला सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपटाच्या श्रेणीत बाफ्टा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट कोणत्या भाषेशी संबंधित आहे? तर प्रश्नातच दिले आपल्याला की बुंगला सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपटामध्ये बाफ्टा पुरस्कार मिळालेला आहे. तर हा आहे मणिपुरी भाषेमध्ये. याचं दिग्दर्शन केलं आहे लक्ष्मीप्रिया देवी यांनी. ओके. बुंग मणिपुरी भाषेतील हा चित्रपट आहे. 120 क्रमांकाचा प्रश्न. पर्यटकांसाठी खुले होणारे जम्मूचे सर्वात मोठे ट्युलिप उद्यान जम्मू आणि काश्मीरच्या कोणत्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे? तर सनासर व्हॅलीमध्ये हे वसलेलं आहे आणि त्याचा तो जिल्हा आहे रामबान डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. रामबान जिल्हा जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 121. कोणत्या भारतीय कंपनीने 50 वर्षांतील पहिली मोठी अमेरिकी तेल शुद्धीकरण कारखाना उभारण्यासाठी $300 अब्ज प्रकल्पासाठी अमेरिकेशी भागीदारी केली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीजने ही भागीदारी केली आहे. 50 वर्षांतील ही सर्वात पहिली मोठी अमेरिकन रिफायनरी उभी राहण्यासाठी रिलायन्स सोबत $300 अब्ज करार सध्या केलेला आहे. प्रश्न क्रमांक 122. तलावांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या भारतीय राज्यात लेक अँड एअर वॉच हा उपक्रम सुरू केलेला आहे? तर गुजरात राज्यामध्ये लेक अँड एअर वॉच हा उपक्रम चालू झालेला आहे. आपल्या लक्षातच ठेवायचं लेक अँड एअर वॉच कार्यक्रम गुजरात. 124 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून मान्यता मिळालेली आहे? आता भारतातील पहिला हा शब्द आला तिथे डबल स्टार करायचा. तर बेला ही ग्रामपंचायत आहे भंडारा जिल्ह्यातील, जिला की नेट झिरो पंचायत म्हणून मान्यता मिळाली आहे. लक्ष ठेवण्याचा मुद्दा म्हणजे रोहिणी ग्रामपंचायत 2025ला ही पहिली पूर्णपणे पेपरलेस ऑफिस बनणारी पहिली पंचायत ठरलेली आहे. तर हा एक्झाममध्ये पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 125. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात शतक झळकवणारी जगातील सर्वात तरुण शतकवीर पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॅनी उतामुशिमांदे. त्यांनी फक्त 65 चेंडूंमध्ये नाबाद 111 धावांची ऐतिहासिक खेळी केलेली आहे. ठीक आहे. या रवांड्याच्या आहेत फॅनी उतामुशिमांदे. प्रश्न क्रमांक 126. पूर नियंत्रण आणि सीमारेषेवर नजर ठेवण्यासाठी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट म्हणजेच पृथ्वी निरीक्षण उपग्रह गटासाठी टेंडर काढणारे डॅश डॅश हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे.
तर आसाम हे राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे. आसाम सेट नावाच्या प्रकल्पांतर्गत पृथ्वी निरीक्षण उपग्रहांच्या समूहासाठी निविदा काढणारे हे पहिलंच भारतीय राज्य ठरलेलं आहे. ओके. प्रश्न क्रमांक 127. ब्लू बॉन्ड म्हणजे काय, ज्याला अलीकडेच श्रीलंकेने गिफ्ट सिटी म्हणजे गुजरात येथे सूचीबद्ध केलेलं आहे. ब्लू बॉन्ड काय आहे हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे समुद्र संरक्षण व जलप्रकल्पांसाठी कर्ज उभारणीचं हे एक साधन आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. शास्त्रज्ञांनी प्रशांत महासागराच्या खोल भागात डार्क ऑक्सिजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशाचा शोध लावला. आता डार्क ऑक्सिजन म्हणजे काय आहे इथं प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर प्रकाशाशिवाय तयार होणारा ऑक्सिजन. हा ऑक्सिजन क्लॉरियन क्लिपर्ट झोन CCZ या अंधाऱ्या समुद्री भागात आढळला आहे. आणि या शोधातून असं स्पष्ट झालं की ऑक्सिजन तयार होण्यासाठी फक्त प्रकाश संश्लेषणच हा एकमेव मार्ग नाही. डार्क ऑक्सिजन म्हणजे काय, तर प्रकाशाशिवाय तयार होणारा ऑक्सिजन. ठीक आहे. एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचा अर्थ काय आहे. 129 नंबरचा प्रश्न. ऑपरेशन जेरिको हे ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आलेलं आहे. ऑपरेशन जेरिको हे मिझोरम राज्यामध्ये चालू केलेलं आहे ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी. ठीक आहे. सरकारचं धोरण झिरो टॉलरन्स धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे. प्रश्न क्रमांक 130. 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणाला देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे. तर रामकुमार मुखोपाध्याय यांना 35वा सरस्वती सन्मान देण्यात येलेला आहे. प्रकाशन वर्ष 2020. पुरस्कार देणारी संस्था KK बिर्ला फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. हे रामकुमार मुखोपाध्याय. फोटोमध्ये 32वा सरस्वती सन्मान, 33वा प्रभा वर्मा यांना आणि 34वा साधू भद्रेश दास यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर 35वा सरस्वती सन्मान रामकुमार मुखोपाध्याय यांना मिळाला आहे. 131 नंबरचा प्रश्न. 2025 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार इंग्रजी कोणाला जाहीर झाला आहे. ठीक आहे. तर नवतेज सरना यांच्या क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीला 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार इंग्रजीसाठी देण्यात आलेला आहे. तर ह्याची थीम पण लक्षात ठेवायची आहे. जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. ओके. आणि त्यांची ओळख माजी राजनैतिक अधिकारी पण आहेत नवतेज सरना हे. प्रश्न क्रमांक 132. नासाच्या कोणत्या मिशननं अलीकडेच डायमॉर्फस या लघुग्रहाची कक्षा यशस्वीरित्या बदलली आहे. तर नासाचं एक मिशन विचारलं आहे. तर डार्ट या मिशनने डायमॉर्फस या लघुग्रहाची कक्षा यशस्वीरित्या बदललेली आहे. काय आहे, तर जगातील हा पहिलाच ग्रह संरक्षण प्रयोग होता जो की यशस्वी ठरलेला आहे. या तंत्रज्ञानाचा उद्देश सांगितला आहे भविष्यामध्ये पृथ्वीच्या दिशेने येणारे धोके टाळणे हे आहे. तर डार्ट मिशन डायमॉर्फस या लघुग्रहाची दिशा या मिशनद्वारे यशस्वीरित्या नासानं बदललेली आहे. डार्ट मिशन काय, डबल ॲस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट म्हणजेच डार्ट. तर नासाने प्रस्थापित केले. लॉन्च तारीख 24 नोव्हेंबर 2021. लॉन्च व्हेकल फॅल्कन 9 द्वारे SpaceX द्वारे हे प्रक्षेपण झालेलं आहे. ठीक आहे. तर डार्ट मिशन डायमॉर्फस या लघुग्रहाची कक्षा बदलण्यासाठी नासाने. प्रश्न क्रमांक 133. स्टॉकहोम वॉटर प्राइज बद्दल योग्य विधाने निवडा. अ विधान, कावेह मदानी हे इराणी पर्यावरण शास्त्रज्ञ असून त्यांना 2026चा स्टॉकहोम वॉटर प्राइज जाहीर झाला आहे. विधान ब, 44 वर्षीय मदानी हे या पुरस्काराच्या 35 वर्षांच्या इतिहासातील सर्वात तरुण मानकरी तसेच हा सन्मान मिळवणारे पहिले संयुक्त राष्ट्र अधिकारी आणि पहिले माजी राजकारणी आहेत. आपल्याला योग्य विधाने निवडायची आहेत. तर पर्यायी उत्तरांपैकी अ आणि ब दोन्हीही योग्य आहेत. कावेह मदानी यांना 2026चा स्टॉकहोम वॉटर प्राइज पुरस्कार वर्ल्ड वॉटर डेच्या दिवशी युनेस्को हेडक्वार्टर येथे देण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. 134 नंबरचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने PM श्री स्कूल्स या उपक्रमाच्या धर्तीवर CM श्री स्कूल्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर हरियाणा राज्य सरकारने PM श्री स्कूल्सच्या धर्तीवर CM श्री स्कूल सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. राज्य शिक्षण मंत्री महिपाल नांदा यांनी या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ही घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 135. कोणत्या वर्षापर्यंत भारतीय तरुणांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य समस्यांमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आलेला आहे. तर 2030 सालापर्यंत
लठ्ठपणाशी संबंधित आरोग्य समस्यांमध्ये भारतामध्ये सर्वात मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 4 मार्चला वर्ल्ड ओबेसिटी डे केला जातो. तर त्यावेळेस हा एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यावेळेस सांगितलेलं आहे की 2030 सालापर्यंत भारतीय तरुणांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित समस्यांमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज दर्शवण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 136. सशक्त पंचायत नेत्री अभियानाचा 1 वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयाने कोणत्या शहरात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते? म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झाल्याच्या निमित्ताने कोणत्या शहरात हे आयोजन केलेलं आहे? तर नवी दिल्ली येथे ह्या परिषदेचं आयोजन केलेलं होतं. महत्व काय आहे? अभियानाचा 1 वर्षपूर्ती निमित्त परिषद आयोजन देशभरातील महिला प्रतिनिधींना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे याचा उद्देश होता. ठीक आहे. 11 मार्च 2026 रोजी आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे ही परिषद झाली. प्रश्न क्रमांक 137. 22 वर्षांच्या कालावधीनंतर 2027 मध्ये आशिया कप तिरंदाजीच्या दुसऱ्या टप्प्याचं आयोजन कोणते देश करणार आहेत? ठीक आहे. तर भारतामध्ये आयोजन होणार आहे. 22 वर्षानंतर झाली, म्हणजे यापूर्वी 2005 ला झालेली होती आणि दिल्ली येथेच झाली होती ही आशियाई तिरंदाजी स्पर्धा. यजमान शहर दिल्ली हा टप्पा दुसरा आहे. ठीक आहे. आणि 2027 मध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 138. मध्य प्रदेश भारतातील कितवं राज्य ठरलं आहे ज्याने रोलिंग बजेट प्रणाली स्वीकारली आहे? तर रोलिंग बजेट प्रणाली स्वीकारणारं मध्य प्रदेश हे पहिलंच राज्य आहे. म्हणजे बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार बजेट अपडेट केलं जातं. रोलिंग बजेट म्हणजे काय? तर बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार बजेट अपडेट केलं जात आहे. 139 नंबरचा प्रश्न. राष्ट्रीय हवामान स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज कोणत्या संस्थेने सुरू केलेलं आहे? तर हे चॅलेंज नाबार्डनं चालू केलं आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक बदलत्या हवामान परिस्थितीनुसार जेही काही शेतकऱ्यांना चॅलेंज येतात, म्हणजे लाटा, पूर, दुष्काळ, ह्यांचं नियोजन आधीच करून अचूक अंदाज वर्तवण्यासाठी हे नॅशनल स्टॉक चॅलेंज नाबार्डने चालू केलेलं आहे. नाबार्ड लॉन्चेस नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 140. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 चं यजमानपद कोणत्या भारतीय शहराला मिळालेलं आहे? तर नवी दिल्ली येथे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 चं यजमानपद नवी दिल्लीने स्वीकारलेलं आहे. 208 पदकांसह भारत या प्रथम क्रमांकावर आलेला आहे. 75 गोल्ड, 69 सिल्वर आणि 64 ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहेत. ठीक आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग हिस्ट्री झालेली आहे. प्रश्न क्रमांक 141. फुल आयर्नमॅन न्यूझीलंड ट्रायथलॉन 11 तास 50 मिनिटात पूर्ण करून इतिहास रचणारा भारतीय खेळाडू कोण आहे? तर अनंत राणा हे आहेत. यांनी 11 तास 50 मिनिटांमध्ये ही ट्रायथलॉन पूर्ण केलेली आहे. न्यूझीलंड येथे ही स्पर्धा झाली होती आणि यासाठी वेळ मर्यादा ही 17 तासांची होती. ते झारखंडमधील जमशेद जिल्ह्यातील सोनारेचे रहिवासी आहेत. प्रश्न क्रमांक 142. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 30 मार्चला आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीची थीम आहे फूड वेस्ट. 30 मार्च 2026 झिरो वेस्ट स्टार्ट्स इन युअर प्लेट. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन दरवर्षी 30 मार्च आणि यावर्षीची संकल्पना अन्नाची नासाडी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 143. 2026 इंडियन वेल्स मास्टर स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या टेनिसपटूने जिंकलं आहे? तर जॅनिक सिन्नर यांनी इंडियन वेल्स मास्टर स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे. डॅनियल मेदवेदेव यांना त्यांनी हरवून आपलं पहिलंच इंडियन वेल्स विजेतेपद पटकावलं आहे. इंडियन वेल्स मास्टर स्पर्धेचं विजेतेपद जॅनिक सिन्नर. प्रश्न क्रमांक 144. ऑपरेशन थंडरचे नेतृत्व कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलं आहे? तर इंटरपोल आणि जागतिक सीमा शुल्क संघटना ह्यांनी ऑपरेशन थंडरचं नेतृत्व केलेलं आहे. जागतिक मोहीम आहे ही वन्यजीव तस्करी विरोधात राबवलेली ऑपरेशन थंडर ही एक मोहीम आहे. तर इंटरपोल आणि जागतिक सीमा शुल्क संघटना यांनी ऑपरेशन थंडर ही मोहीम राबवली आहे. प्रश्न क्रमांक 145. युनायटेड नेशन्सचा वर्ल्ड वॉटर डे जागतिक जल दिन जगभरात 22 मार्च दिवशी साजरा केला जातो. तर 2026 या वर्षाची थीम विचारलेली आहे. तर 26 ची थीम आहे वॉटर अँड जेंडर, पाणी आणि लिंगभाव. ठीक आहे. 22 मार्च वर्ल्ड वॉटर डे आणि या वर्षीची थीम आहे पाणी आणि लिंगभाव.
प्रश्न क्रमांक 146, रिव्होल्युशनरी राज नरेंद्र मोदीज 25 इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत आलोक मेहता. या पुस्तकाचं कव्हर पेज आहे रिव्होल्युशनरी राज नरेंद्र मोदीज 25 इयर्स बाय आलोक मेहता. 147 क्रमांकाचा प्रश्न, जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2025 नुसार कोणतं शहर सलग 8व्या वर्षी जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरलं आहे? कोणतं शहर सलग 8व्या वर्षी? तर नवी दिल्ली हे सलग 8व्या वर्षी जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरलेला आहे. आणि भारत 6व्या क्रमांकाचा सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील लोणी हे शहर सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे. आणि सर्वात स्वच्छ शहर हे दक्षिण आफ्रिकेतील न्यू वुडविल हे शहर ठरलं आहे. ठीक आहे. न्यू दिल्ली कंटिन्यूज टू रँक ॲज द वर्ल्ड्स मोस्ट पोल्युटेड कॅपिटल सिटी फॉर द 8th कॉन्सिक्युटिव्ह इयर. आणि भारत जगात 6व्या स्थानी सर्वाधिक प्रदूषित देश आहे. प्रश्न क्रमांक 148, करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कैलाश सत्यार्थी करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाचं कव्हर पेज आहे. ठीक आहे. नोबेल प्राइज विजेते कैलाश सत्यार्थी यांचं हे पुस्तक. प्रश्न क्रमांक 149, आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? 5 मार्चला हा दिवस पाळला जातो. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिन 5 मार्च. दिवस त्याची तो दिन, डेट आणि त्याची संकल्पना हे आपल्याला लक्षात ठेवायचं असतं. प्रश्न क्रमांक 150, जागतिक लठ्ठपणा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? तर 4 मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिन हा पाळला जातो. आणि या वर्षीची थीम होती 8 बिलियन रिझन्स टू ऍक्ट ऑन ओबेसिटी. आणि 4 मार्चला एक अहवाल पण प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटीमध्ये चीन हा प्रथम क्रमांकावर आहे आणि भारत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2030 पर्यंत लठ्ठपणा कमी करण्याचं हे भारताचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. जागतिक लठ्ठपणा दिन 4 मार्च. मार्च 2026 ची टेस्ट आपल्या एक्सप्लेनेशन व्हिडिओ सहित कंप्लीट झालेली आहे. एप्रिलचा व्हिडिओ लवकरच येईल. एप्रिलची टेस्ट पण अपलोड करण्यात येईल. तोपर्यंत प्रश्न सोडवत राहा. ठीक आहे. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.